पुण्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म दिलेले आहेत आणि शिवसेनेने देखील आमच्या सगळ्या नेते मंडळींनी म्हणजे विजय बापू असतील, नीलमताई असतील, आबा असतील, आबा बागुल असतील, नाना बानगरे असतील, रवींद्र धलगेकर असतील, त्याच्यानंतर अजय बापू असतील, ही आमची जी टीम आहे, नमेश असेल, सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत. परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे. मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल, तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही. काही ठिकाणी कमी कालावधीमध्ये असेल किंवा एकमत न झाल्यामुळे असेल एबी फॉर्म दिले गेलेले आहेत, काही ठिकाणी दिले गेलेले आहेत. पण म्हणून मी काही उल्लेख केले की ठाण्यामध्ये दिले गेलेले नाहीत, कल्याण डोंबिवलीकडे सगळ्यांचं लक्ष होतं तिथे दिले गेले नाहीत, कोल्हापूर नाही, इचलकरंजी नाही, पनवेल नाही, छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्यासारखं चित्र आहे ते देखील आम्ही 2 दिवसामध्ये दूर करू. 29 महानगरपालिकेच्या एकत्र निवडणुका लागण्याचं हे पहिलंच वर्ष आहे. आपण जर सगळ्या महानगरपालिकेचा इतिहास काढला तर त्याच्यामुळे नेते मंडळींना देखील आपापसामध्ये बोलायला वेळ कमी मिळालेला होता. आजपासून 3 दिवस 4 दिवस आम्हाला हा वेळ आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील कुठेही गैरसमज करून घेऊ नये, भाजपच्या लोकांनी देखील गैरसमज करून घेऊ नये. याच्यामध्ये पुढचा निर्णय माननीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते, आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील. माझी चंद्रकांत दादांची देखील चर्चा झालेली आहे, माझी मुरली अण्णांची देखील चर्चा झालेली आहे आणि जी काही चर्चा झालेली आहे ती आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळावी यासाठी मला एकनाथ शिंदे साहेबांनी पुण्यामध्ये पाठवलेलं आहे. नाही, मी स्वतः पुण्यामध्ये मी असतो. बापू आमच्या सगळ्यांपेक्षा सिनियर आहेत, नीलमताई देखील सिनियर आहेत, इव्हन आबा जरी असले तरी आम्हाला ते सिनियर आहेत. आम्ही सगळे एकत्र बसणार म्हणजे आम्ही सगळे एकत्र बसून विचार विनिमय करू. आम्ही जो काय प्रस्ताव असेल तो पुण्यामध्ये चर्चा करण्यापेक्षा आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर करू आणि तिथं निर्णय घेऊ. हे वाटपामध्ये थोडंफार होऊ शकतं. बापू देखील सोबत इथं आहेत. आम्ही आता ज्या आम्हाला जिथं आम्ही जिंकू शकतो अशा वाटतो तिथंच एबी फॉर्म दिले गेलेले आहेत. याच्यामध्ये आम्ही चर्चा करू, चर्चा विनिमय करू आणि सकारात्मक कशा पद्धतीनं पुढे जाता येईल हे बघू. आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की आमचे कार्यकर्ते भावनिक झालेले आहेत. स्वाभाविक आहे, शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांचं नेतृत्व संवेदनशील आहे. म्हणून 3.5 वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 2 क्रमांकाला राहिलो आणि नगरसेवक आमचे 1300 निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे की मला तिकीट मिळालं पाहिजे, मला साहेबांच्या पक्षाचं नेतृत्व करायचं आहे, साहेबांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करायचं आहे. त्याच्यामुळे ते जे भावनिक आहेत त्यांना समजवण्याची जबाबदारी आमची आहे.